विचारसागर विचारसागर ग्रंथामध्ये तरंग तिसरा आणि तिसऱ्या तरंगामध्ये आपण विचार कालपर्यंत पाहत होतो की काल आपण सद्गुरू सेवेचा एक प्रकार पाहिला. त्या सद्गुरू सेवेचा प्रकार आपण पाहत असताना ज्यावेळेस आपल्याला सद्गुरूचं दर्शन होईल त्यावेळेस आपण काय करावं. मग नियम असं झालं की सद्गुरू आपल्याला भेटल्याच्या नंतर आपण त्या क्षणी साष्टांग अशा पद्धतीचा दंडवत त्यांना घालावा आणि काय करावं की त्यांची जी चरणराज आहे ते आपल्या माथ्यावरती धारण करावे आणि सतत सद्गुरूच्या सहवासामध्ये राहावं आणि मनामध्ये असा भाव ठेवायचा की मी ह्या संसार बंधनातून कधी मुक्त होईल, मला परमानंद कधी प्राप्त होईल, असा विचार आपण सतत मनामध्ये आपल्या ठिकाणी ठेवत राहायचा. आणि हे सगळं प्राप्त होण्याकरता देरे हरिण खाटल्यावरही असं होत नाही, तर आपल्याला काहीतरी त्यांना समर्पित पण करावं लागेल. मग त्या ठिकाणी काय करावं समर्पित, तर त्या ठिकाणी आपल्याकडं काही जे ऐश्वर्य असेल, मन वाणी आणि आपलं स्वतःचं शरीरसुद्धा त्यांना अशा पद्धतीनं समर्पित करावं. त्यानंतर मग शंका उत्पन्न झाली की आपल्याजवळचं ऐश्वर्य वगैरे, जमीन वगैरे, पैसा वगैरे काहीतरी त्यांना देता येऊ शकतो, पण मन देणं, शरीर देणं, आपली वाणी देणं हा कसं काय प्रकार आहे, हे कसं काय द्यायचं त्या ठिकाणी, असं एक शंका निर्माण झाली. त्या शंकेच्या समाधानी त्याने मग परत तन म्हणजे आपलं शरीर कसं अर्पण करायचं, मग ते शरीर अर्पण करण्याचा एक प्रकार या ठिकाणी सांगितला. तर आपलं शरीर म्हणजे काय, सद्गुरू असेल, सद्गुरू त्या ठिकाणी जर ग्रस्ती असेल तर काय करावं आपण त्या ठिकाणी, ग्रस्ती असेल किंवा संन्याशी असेल. जर ते संन्याशी असेल तर मग आपल्याला स्त्री वगैरे यांचा तिथं काय उपयोग नाही. जर ते ग्रस्ती असेल तर त्यांच्यासाठी आपल्या स्त्री, धन, पुत्रादी याचा सर्वांचा आपल्याला त्या ठिकाणी अर्पण करण्याचा प्रकार घडू शकतो. मग आपण त्या ठिकाणी काय शरीराचा उपयोग करावा, तर त्या ठिकाणी समजा भांडी धुणे म्हणा, पाणी आणणे म्हणा, छट्या धुणे म्हणा, अशी लहान सहान कामं त्या ठिकाणी आपल्याकडं असतात. म्हणजे त्या ठिकाणी जेवढं शरीर राखून कष्ट करता येईल तेवढं शरीर राखून कष्ट करणं, हा शरीराचा कष्ट करण्याचा जो प्रकार आहे यालाच काय त्या ठिकाणी तनु अर्पण प्रकार असं म्हणतात. म्हणजे या ठिकाणी आपल्या स्थूल शरीराचा सद्गुरूच्या सेवेसाठी उपयोग करणे याला तनु अर्पण असा प्रकार म्हणतात. त्यानंतर पुढं मन अर्पण प्रकार असा त्या ठिकाणी सांगितलेला आहे. मग मन अर्पण करणं म्हणजे काय करायचं, तर मग मन अर्पण करत असताना त्यामध्ये आपण सतत उठता बसता खाता पिता आमचे गुरुजी असे म्हणतात, आमचे गुरुजी तसे म्हणतात, याचा अर्थ काय, गुरुजी म्हणजे काय, गुरुजी त्याच्या वाणीमध्ये भिजतच घातलेली आहे. आणि आपले गुरुजी म्हणजे काय, आपले सद्गुरू म्हणजे काय, आम्हाला शंकर माहीत नाही, आम्हाला विष्णू माहीत नाही, आम्हाला ब्रह्मदेव माहिती नाही, आम्हाला याच्यातलं काहीच माहीत नाही, आम्ही देवाला कधी पाहिलं का नाही, कधीच पाहिलं नाही. पण आमच्या सद्गुरूंना आम्ही त्यांना पाहिलं आणि आमचे सद्गुरू म्हणजे काय, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरुच आमचे साक्षात परब्रह्म आहे, गुरु परमात्मा परेशू ऐसा ज्याचा दृढ विश्वासू, आमचा गुरुच परमात्मा आहे, असं सतत त्याच्या मनामध्ये असलं पाहिजे. ह्या वाणीमध्ये काय, सतत गुरुचं चिंतन करत राहायचं, गुरु वाचून दुसरं काही चिंतन करायचं नाही, उलट गुरूंचंच नामस्मरण करायचं. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे, अशाने आपण पुण्यवान त्या ठिकाणी होऊ शकतो. म्हणून या वारीने काय करायचं, सतत सद्गुरूचं त्या ठिकाणी स्मरण वगैरे करत राहायचं. आणि अशा पद्धतीनं जो सद्गुरूचं वाणीनं स्मरण आहे, सद्गुरूचं वर्णन करत राहणं, हाच वाणी अर्पणाचा प्रकार आहे. त्याच्यानं मन अर्पणाचा नाही, हे वाणीचं बोललो नाही का मी, मन अर्पणाचा प्रकार वेगळा होता, हा वाणीचा बोलून गेलो. तर मन अर्पण काय होतं, मनुष्याची ईश्वरावर फार भक्ती असते, ती भक्ती ईश्वर आपल्यावर प्रसन्न होईल, आपले कल्याण करेल ह्या हेतूने असते. त्याप्रमाणे सद्गुरू आपल्यावर प्रसन्न व्हावेत, ते प्रसन्न झाले तरच आपले कल्याण आहे
या विचाराने मनात सद्गुरूविषयी अत्यंत प्रेम हा मुद्दा उत्पन्न झाला. हा मुद्दा या ठिकाणी आहे की ते सद्गुरू प्रसन्न झाले तर काय करायचं, तर आपले कल्याण आहे. या विचाराने मनात सद्गुरूविषयी अत्यंत प्रीती असून दोष बुद्धी मनामध्ये कधी येऊ न देणे. याच्यात असं म्हटलं होतं आपण की काल असा विषय झाला की आपण जसं पाहत होतो ना की माहेरचं जरी कुत्रं जरी आलं तर किती त्या कुत्र्याविषयी प्रेम असतं की माझं माहेरचं कुत्रं आलं तर माऊली काय म्हणले की माझे सद्गुरू ज्या दिशेला राहतात त्या दिशेकडून आलेली हवासुद्धा मला फार त्या ठिकाणी प्रिय आहे. असं आपल्या मनामध्ये, आता हे मन वाणी प्रकार आहे ना, मी तर वाणीचं बोललो होतो, हे मनाचं होतं की आपल्या मनामध्ये सद्गुरूविषयी अशा पद्धतीचं विशेष प्रेम असलं पाहिजे. आणि ते पण त्या ठिकाणी मग अशी बोललो ते पण युक्त होऊ शकतं की माझे गुरु म्हणजे माझे गुरुच परमात्मा आहे असा माझा दृढ विश्वास आहे. मला ब्रह्मदेव विष्णू महेश वगैरे काही पाहिले नाही पण माझ्या सद्गुरूमध्ये हे सारं मला या ठिकाणी पाहायला मिळतं. असं मनामध्ये काय करायचा, दृढ विचार त्या ठिकाणी करायचा. असं त्या सद्गुरूचं खाता पिता उठता बसता रात्रंदिवस सद्गुरूचं मनामध्ये त्या ठिकाणी सतत त्या ठिकाणी स्मरण ठेवणं हा मनोव्यापार मन अर्पणाचा प्रकार आहे. असं मन त्यांना अर्पण आपण करू शकतो. आणि पुढचा मुद्दा उपस्थित झाला वाणी अर्पण प्रकार. आता सद्गुरूचे गुण वर्णन नेहमी करणे कोणत्याही व्यक्तीतही न्यून अधिक दोष असणार. आता इथं वाणी अर्पण करताना वाणीनं कधी त्यांच्या विषयी कोणत्याच प्रकारचा दोष निर्माण होता कामा नये. का होता कामा नये याचं कारण आहे, सद्गुरू म्हटल्याच्या नंतर सद्गुरूच्या ठिकाणी सद्गुरूचं शरीर आणि आपलं शरीर हे पंचमहाभूताचंच कार्य असतं. आणि पंचमहाभूत झाली तर त्याच्यामध्ये प्रकृतीचे 3 गुण पण असतात, सत्वगुण रजगुण आणि तमोगुण. सत्वगुण तर नेहमीच कल्याणकारक असतो पण कधी कधी आपल्याला सत्वगुण आवडत नाही, हे पण लक्षात घ्या. एखाद्याला म्हणलं ना पेढा गोड आहे तो म्हणतो मला गोड आवडत नाही, आता पेढ्याचा काय त्याच्यात दोष आहे. तसं सत्वगुण तर सगळा चांगलाच आहे पण काही ठिकाणी त्या सद्गुरूंच्या ठिकाणी रजगुण असू शकतो, तमगुण असू शकतो. आता रजगुण असलं म्हणजे आपल्या बायका पोरावर त्यांचं प्रेम असतं, का प्रेम करू नये, केलंय पाहिजे त्याने, आहे का नाही. तर स्नेह वगैरे असू शकतो, क्रोध असू शकतो. हे काय रजगुणाचे पण कार्य. कधी कधी सद्गुरू जे असतात ते सगळेच फार प्रेम असतात असं नाही, त्यांना लहान सहान गोष्टी जर दिसल्या तरी कधी कधी ते नेहमी रागवत राहतात, लहान लहान गोष्टीवरून. हे असं काय केलं सरळ कर, हे असं काय केलं म्हणजे हे सद्गुरू नेहमी अशा पद्धतीनं रजगुणाचं कार्य. तमगुणाचं कार्य म्हणजे ते जरा झोपत असतील, त्यांना वेळ भेटला का ते विश्रांती घेत असतील, याचा अर्थ तो तमगुणाचं कार्य का ते सद्गुरूंचं कार्य आहे ते नाही, ती प्रकृती तशी असते. आणि काही ठिकाणी सत्वगुण दिसत असेल तर सत्वगुण म्हणजे सतत चिंतन करणे, नामस्मरण करणे, ग्रंथ अध्ययन करणे, थोडा वेळ झाला का चला बसा पाठाला, वेळेत पाठ करा, अमुक करा तमुक करा, सारखं असं बोलत असेल तर ते बोलत असतील तर त्यांना त्याच्यातून काय लाभ आहे, त्यांना त्याच्यातून काय लाभ नाही, ते मुक्तच झालेले. पण तुम्ही मुक्त व्हावे बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. अशा पद्धतीनं ते सतत आपल्याला जरी बोलत असेल तरी पण आपण त्या ठिकाणी कुठे गेलं ते नंबर तर सतत आपण वाणीनं कधी त्यांच्याविषयी आणि कोणाला अशा पद्धतीनं बोलू नये की आमच्या सद्गुरूने आम्हाला असं बोललं, आमच्या सद्गुरूने आम्हाला तसं बोललं, सद्गुरू आम्हाला फार रागवतात, असं मात्र आपल्या वाणीतून कधीही त्यांच्याविषयी दोष बुद्धी मात्र निर्माण होता कामा नये, असा विचार आपण काल केला. शिवाय सद्गुरूचे गुणच वर्णन करील याने वाणी शुद्ध होते, हा वाणी अर्पण प्रकार आहे. या वाणीने काय करायचं, सद्गुरूचं सतत गुणानुवाद करत राहायचं, याने आपली वाणी शुद्ध होते. आपली वाणी शुद्ध झाली म्हणजेच हा वाणी अर्पणाचा प्रकार झाला असा अर्थ होतो. आता पुढं आपण काय पाहायचं राहिलं होतं, धन अर्पण प्रकार. बघा आता खाली धन म्हणजे केवळ पैसाचं नव्हे तर बायको, मुले, घरदार, धान्य, जमीन जुमला, नोकर चाकर वगैरे या सर्वांस धन म्हणतात, आहे का नाही.
म्हणजे धन म्हणजे केवळ पैसा असा अर्थ होत नाही. हे संपत्ती जात आगवे ते हवन द्रव्य मानावे. माऊली काय म्हणतात, हे संपत्ती आहे आपली, बायका मुलं. आता हे वेदविध कर्माची साधनाच म्हटले का नाही त्याला. बायका मुलं, घरदार, प्रपंच, जमीन जुबला, हे सगळं काही संपत्तीचे, याला संपत्ती असं म्हणायचं. हे सगळं धनचे, हे धनच असं म्हणायचं. मग धन म्हणजे केवळ पैसा असा अर्थ न घेता तर काय घ्यायचं, बायको असेल, मुलं असेल, घरदार असेल, धान्य असेल, जमीन जुमला असेल, एक दुर्मिळ भोग सत्ता काय त्याच्याकडे असेल, त्यावरला मोठा सावकार असेल, राजा असेल, तर त्याच्या हाताखाली नोकर चावकर वगैरे हे सगळे असू शकतात. या सर्वांस धन म्हणतात. म्हणजे या सर्वांनाच त्या ठिकाणी धन असं त्या ठिकाणी म्हणायचा. बरं, मग हे धन कळालं आपल्याला. तर पुढं काय करायचं त्या धनाचा, तर त्या धनाचा सद्गुरू संन्याशी असल्यास त्याच्या प्राप्तीकरता त्याग करावा. आता जर त्या ठिकाणी धनाचा सद्गुरू त्या धनाचा सद्गुरू संन्यासी असल्या त्याच्या प्राप्तीकरता त्याग करावा, ऐक नाही. आता सद्गुरू जर संन्यासी असेल तर काय करायचं, या बायका मुलांचा संन्यासी असेल तर याचा त्याग करावा लागेल ना. मग संन्यासाला बायका पोरं नेऊन काय करायचं तिथं, ते संन्यासी झालेले, म्हणजे त्या सगळ्यांचा त्याग करून ते वेगळे झालेले. मग संन्यासी जरी झाले तरी लोकांचं कल्याण करायचं थांबलेत का ते, उलट लोकांचं चांगलं कल्याण व्हावं म्हणून तर ते संन्यासी झालेले आहे. म्हणजे संन्यासी भगव्या वस्त्रामध्ये पण असू शकतो आणि संन्यासी श्वेतवस्त्रामध्ये सुद्धा असू शकतो. म्हणजे श्वेतवस्त्रामध्ये आपला ग्रहस्थी पण असू शकतो आणि भगव्या वस्त्रामध्ये म्हणजे तो घरादाराचा त्याग केलेला पण असू शकतो. जर आता आपले सद्गुरू जर त्या ठिकाणी भगव्या वस्त्रात असतील तर त्या ठिकाणी बायका पोरांचा काही उपयोग होत नाही. पण आपल्या धनाचा उपयोग तिथं होऊ शकतो, कारण संन्यासाला कुठं काय मागायचं नसतं. मग संन्यासाला काय मागायचं नसताना मग अशा पद्धतीनं त्या संन्यासांना तुम्ही काय करावं, की आपल्या घरची संपत्ती म्हणजे त्या बायका पोराला सोडून बाकीची संपत्ती म्हणजे त्यांना खाणं पिणं उदरनिर्वाह करता उपयोग करून देऊ शकता. आणि जर आपले संन्यासी ग्रस्त असेल, श्वेतवस्त्र धारण करणारे असतील, तर त्या ठिकाणी काय करायचं, मग आपल्या बायका पोरांचा उपयोग होऊ शकतो. म्हणजे त्यांच्या घरची कामं करण्याकरता आपली बायका मुलं ती तरी गेली तरी पण त्या ठिकाणी आपल्याला विशेष अशा पद्धतीचं पुण्य लाभू शकतं. म्हणून आपले तरी सद्गुरू आता संन्यासी नाही, आपले सद्गुरू गृहस्थी आहे आपल्याला माहीत आहे. म्हणून आपल्या बायका पोरांना एखाद दिवस घेऊन जाऊन तिथं काही कामं असतात तर ती कामं आपण त्या ठिकाणी करू शकतो. म्हणून आता खाली पहा, त्या धनाचा सद्गुरू संन्यासी असल्यास त्याच्या प्राप्तीकरता त्याग करावा. हा धनत्याग सद्गुरू अर्पण होतो. आणि जर सद्गुरू ग्रस्त असतील तर त्यास सर्व धन अर्पण करावे. आता जर सद्गुरू ग्रस्त असेल तर काय करायचं, सर्व धन म्हणजे या सगळ्या घरदार बायका पोरांचा सगळ्यांचा उपयोग त्या ठिकाणी आपण करावा. म्हणजे हा सर्व धन अर्पण प्रकार म्हणावा. म्हणजे त्या धनावरील आपले सत्वाचा त्याग करून सद्गुरूचे सत्व उत्पन्न करावे, हा धन अर्पण प्रकार आहे. आता असं होतं, आपण मंदिरामध्ये जरी गेलो आणि देवाला काही हार तुरे माळा वस्त्र वगैरे असं जर त्या ठिकाणी देवाला समर्पित केलं तर आपण करतो ना, यात्रा वगैरे असेल गावामध्ये तर आपण त्या ठिकाणी कुलदेवता असेल तर त्या देवीला आपण काहीतरी देत असतो. पण दिवसभर म्हणत असतो की हे बघा, हे देवाला जे वस्त्र दिसते ना हे मी दिलं, तू दिलं, म्हणजे आज तुझं सत्व काढलं का, नाही काढलं. देवाला हार तोरे माळा घातल्या आणि मी केलं असं म्हणतो असेल तर याचा अर्थ काय झाला, याचा अर्थ आपलं सत्व त्याच्यावरलं राहिलं, आपलं सत्व त्याच्यावरलं अजून तरी आपण काढलेलं नाही. जेव्हा ते देवावरती दिसलेलं वस्त्र ते माझं नाहीच आहे, माझं जरी म्हणत असेल तर सत्व आहे आणि हे देवाचंच आहे, कारण त्याला दिलं म्हणजे ते देवाचं झालं का नाही, देवाचं झालं. म्हणजेच याचा अर्थ आता याचा माझा काही संबंध नाही, हे पूर्णपणे देवाला दिलेलं आहे अशा मनात भाव. व्यावहारिकदृष्ट्या तो म्हणत असेल तर तो भाग वेगळा, पण मनातून मात्र त्याचं पूर्णपणे सत्व निघालेलं पाहिजे. म्हणजे घरदार पैसा अडका बायका पोरं याच्यावरती सद्गुरूला सेवा करत असताना याच्यावर आपलं अजिबातही सत्व शिल्लक राहता कामा नये, ऐक नाही. तर याला म्हणायचं सद्गुरूला धन अर्पण केलं. आणि आपलं जर सत्व मात्र, ऐक नाही, सत्वाचा अर्थ लक्षात आला की नाही,
माझं माझं म्हणणं हेच खरं सत्व आहे, आहे का नाही? माझं माझं तिथं म्हणायचं नाही, हे दिलं सद्गुरूला समर्पित झालं, आता माझं म्हणायचं काही काम शिल्लक राहिलेलं नाही, याचा अर्थ त्याच्यावर त्याचं सत्व राहिलं नाही. मग सत्व कोणाचं? आता सत्व म्हणजे ते केवळ सद्गुरूचं सत्व. सद्गुरू सांगतील हे करा, सद्गुरू सांगतील ते करा, त्याने ते करत राहायचं, म्हणायचं पण नाही आता. म्हणजे याचा अर्थ होतो त्याच्यावरती पूर्णपणे सद्गुरूचं सत्व आलं असं त्याचा अर्थ होतो. म्हणून धनावरील आपली सत्वाचा त्याग करून सद्गुरू स्वतः सद्गुरूंचे सत्व उत्पन्न करावे, म्हणजे त्या धनावरती सद्गुरूचं सत्व म्हणजे सद्गुरूचा हक्क उत्पन्न करावा, हा धन अर्पणाचा प्रकार म्हणावा. आता खाली पहा, सद्गुरू सेवा कशी करावी हे सांगितले, पण सर्व धन गुरुस अर्पण केल्यानंतर साधकाने उपजीविका कशी करावी हे सांगितले नाही, ते सांगतो, आहे का नाही? आता ही सद्गुरू सेवा झाली. सद्गुरू सेवेसाठी मन कसं अर्पण करायचं, धन कसं अर्पण करायचं, तन कसं अर्पण करायचं, वाणी कशी अर्पण करायची, हे चारही प्रकार झाल्याच्या नंतर आता हे सद्गुरूला अर्पण केलं, पण आता ह्या बिचाऱ्याने काय करायचं? मुमुक्षुने याला उपजीविकेकरता उपयोग काय, याने कसं काय जगायचं त्या ठिकाणी? मग त्याच्या उपजीविकेचा काहीतरी पर्याय आपल्या लक्षात आला पाहिजे. म्हणून आता त्या साधकाला उपजीविका कशी करायची हा उपाय सांगतात. परिच्छेद क्रमांक 7, साधकास जीवनोपाय. आत्मकल्याणाची इच्छा करणाऱ्या साधकाने वर सांगितल्याप्रमाणे सर्व तन मन धन सद्गुरूस अर्पण करून त्यांचेकरिता त्याग करून सद्गुरूचे सान्निध्यात असावे. आता याने काय केलं? मन धन तन सगळं त्या सद्गुरूंना समर्पित केलं आणि सद्गुरूला समर्पित करून त्याच्यावर पूर्ण आपला हक्क म्हणजे सत्व काढून सद्गुरूला समर्पित केल्याच्या नंतर आता याने काय करायचं? सद्गुरूला समर्पित केल्याच्या नंतर याने कुठं निघून जायचं का? आता हे सगळं अर्पण काय केलं? आपल्याला सद्गुरूच्या सान्निध्यात जाता यावं, सद्गुरूच्या सान्निध्यात नित्याने आपल्याला राहता यावं, हे सगळं अर्पण त्याकरता करायचं असतं. दुसरं याच्यामागचं काही कारण नाही. म्हणजे खरं पाय गेलं तर वेदविहित कर्माची साधनं हे सगळं का आपल्याला करायला सांगितलं बरं? हे सगळं आपल्या भोगण्याकरता नाही, हे सगळं आपल्या अंतःकरण शुद्धीकरता केलेलं असतं. पण आपण म्हणतो नाही, हे आपल्याला प्रपंच दिला म्हणजे भोग घेण्याकरता दिलाय. हे भोग घेण्याकरता संसार प्रपंच नाहीच मुळात, लक्षात घ्या. तर काय, या संसारात आपल्याला अनुभव येतो की संसार काय आहे, हा किती दुःख रूप आहे. मग याचा अर्थ काय? एकदा कळलं ना, आपण आग्नेवर हात ठेवला ना, मग आग्नी पोळते का नाही? मग म्हणले आज आग्नी पोळते, आता आग्नेवर हात नाही ठेवायचा आणि 2 दिवसांनी परत वाटेल अहो आग्नी पोळते, पण मला याच्यावर परत संशय येतो, परत आग्नेवर हात ठेवून बघ. असं की नेहमी हात जर आग्नेवर ठेवला तर अग्नी कधी शीतल होईल का मनुष्याला? ती नेहमी त्या ठिकाणी कशी अग्नी ही त्या ठिकाणी पोळणारीच असते. तसं हा संसार तुम्ही किती जरी म्हटलं मला संसारामध्ये फार सुख आहे, मला या संसारामध्ये फार समाधान आहे असं म्हणता, पण कुठपर्यंत समाधान वाटतं बरं? किती जेवलं म्हणजे आपल्याला परत भूक लागणार नाही, किती पाणी पिलं म्हणजे परत तहान लागणार नाही. अहो हे संसाराचे धर्मचे लक्षात घ्या, हे तेवढ्या पुरतं म्हणजे क्षणभर सुख देणार आहे. मग कोणतं सुख झाल्याच्या नंतर आपल्याला नित्य सुख होईल? तर संसार दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती अशा स्वरूपाचा मोक्ष जोपर्यंत आपल्याला होत नाही तोपर्यंत आपल्याला नित्य सुख भेटेल असं मात्र होणार नाही. म्हणजे मोक्षानेच नित्य सुख होईल, इतर सर्व पदार्थाने होऊ शकत नाही. म्हणून या सगळ्याचा काय करायचा? त्याग करायचा. आणि का त्याग करायचा? की आपल्याला सद्गुरूच्या सान्निध्यामध्ये आता राहता यावं. मग आता ह्या सगळ्याचा त्याग केला, मग त्याने काय करावं? तर सद्गुरूच्या सेवेमध्ये सतत त्या ठिकाणी तत्पर असावे. पुढं बघा, आता सद्गुरूच्या सेवेत राहिला मग पुढं काय करावं? आपली भिक्षेवर उपजीविका करावी. बघा आता मग सद्गुरूच्या सेवेत राहत असताना आता त्याने म्हणू नये मला घरदार बायका पोरं हे सगळं असताना मी आता उपजीविका कशी काय भागवायची? सद्गुरू म्हणले चला चला भिक्षाटन करायला, भिक्षा आणायला, मदोकरी आणायला चला बरं, जा बरं तुम्ही. असं जर म्हटलं तर काय करावं त्याने हे बाकीचं म्हणत राहू नये. माझं पैसा धन अडका वगैरे आहे ना, तर ते मात्र सांगू नये. उलट काय करायचं?
कितीही जरी पैशावाला असेल आणि कितीही जरी काय असेल तर त्या सद्गुरूने सांगितलं जोडी घ्यायची आणि अशा पद्धतीनं मधुकरी आणायला सांगितली, मधुकरी आणायला जायचं मात्र. बरं, मधुकरी घेऊन आल्याच्या नंतर सद्गुरू काय करतात, आता हे तत्वज्ञानाचा असा एक नियम असतो की देरे हरिंग खाटल्यावरही असं द्यायचं नाही. उलट नियम काय केला, अधिकारताईचा करू उपदेश साहे वजे त्यास तैसे देऊ, मुंगीवरी भार गजाचे पालन घालत ते कोण कार्यसिद्धी. एवढी मुंगी आहे तिच्यावरती एवढा मोठा भार घातला, ते पूर्णत्वाला जाईल का? जाणार नाही. तसं प्रत्येकाचा अधिकार हा ठरलेला असतो की नाही, अधिकार मात्र ठरलेला असतो. त्या अधिकारानुसारच सद्गुरू त्याला काय करतात, उपदेश करत असतात. तसं हा जर सगळ्या घरादाराचा त्याग करून उपजीविका करण्याकरता याला जर त्या ठिकाणी आपण आणि मधुकरी आणायला सांगितले तर मधुकरी पण हा आणतो, बरोबर आहे की नाही? बरं, अजूक हा खरं त्याचा अधिकारी झालाय का? फक्त मधुकरी आणतो याच्यावर ठरत नाही. मग सद्गुरू काय करतात, मधुकरी आणून ठेवलं आता सगळं अन्न एकत्र करून. आता जेवायची वेळ झाली, बरोबर आहे की नाही? आणि जेवायची वेळ झाली तर सद्गुरू काय करतात, त्याला बोलवत नाही जेवायला. बाकीच्याला म्हणतात ए चला बसून घ्या, सगळे खाऊन घ्या आता व्यवस्थित, पाठ करायचा आपल्याला पुढं. कारण सद्गुरू पैसे नेहमी पाठच असतो, पाठ सोडून दुसरा विशेष नसतो. मग काय करतात, त्याला तिकडंच थांबून ठेवतात, तिकडंच थांब रे, इकडे जेवू द्या ना सगळ्यांना. इकडे जेवण वगैरे होतं, यांना सांगतात अन्न संपून घ्या, ठेवू नका खाली शिल्लक. त्याला तसंच उपाशी ठेवतात. मग उपाशी राहिल्याच्या नंतर मग तो म्हणतो आज आपल्याला अन्नच मिळालं नाही, चला आता उचला जोडेन, चला मधुकरी आणायला. असं मात्र त्याने करू नये. कारण मधुकरी सुद्धा आणायचे म्हणजे काय करायचं, सद्गुरूची आज्ञा झाली तरच मधुकरी आणायला जायचं. आपण लगेच आज उपाशी राहिलो, आज अन्न पुरलं नाही म्हणून मधुकरी आणायला जायचं, असा नियम मात्र मोडायचा नाही. सद्गुरू सांगेल तसंच करायचं. 1 दिवस झालं, 2 दिवस झालं, ऐक नाही, अहो 2 दिवस झालं हा मधुकरीला सगळ्यात पुढं सगळ्यात जास्त अन्न घेऊन येतो, पण खायला मात्र तीळ मात्र नसतं. याचा अर्थ काय, सद्गुरूने त्याचा काय तिरस्कार केलेला असतो का? सद्गुरू तिरस्कार करते नाही, सद्गुरू त्याची परीक्षा घेतात. आपण मागं पाहिलं की नाही, सांदीपनीची परीक्षा घेतली का नाही? सांदीपनीची गुरुनी परीक्षा घेतली आणि सांगितलं काय की म्हटले काहीतरी एक लीलाच केली होती, अख्ख्या शरीराला आजार झाला होता, शरीरातून पू निघत होता म्हणे. मग अशा पद्धतीनं बाकीचे शिष्य होते, त्या शिष्यांना सांगितलं, म्हणले आता तुम्ही आमच्याजवळ थांबू नका. का थांबू नका? म्हणले आम्हाला आजार झालाय. आता हा आजार झाल्याच्या नंतर हा आजार आमच्यापर्यंत राहिला असं नाही, तुम्ही आमच्या सानिध्यामध्ये राहिले, हा आजार तुम्हाला पण होऊ शकतो. म्हणून आता तुम्ही काय करा, निघून जा. बाकीचे म्हणले कसं जाऊन, आता आम्हाला जाताना काय बरं वाटतं का? पण आता तुम्ही सांगता म्हणून जातो आम्ही. म्हणले हा खरंच जातो मी. निघून गेले. पण सांदीपनी म्हटला देह जावो अथवा राहो, पांडुरंगे दृढ भाव, वाईट वाटेल होईल ते हो द्या म्हणे, पण तुम्हाला मात्र सोडून जाणार नाही. त्या सद्गुरूने त्यांना लाथीने उडवलं, लाथा मारायचे, शिव्या द्यायचे, पुढं काय पुढं काय. ते म्हणले काही जरी झालं आणि किती जरी बोललं, तुका म्हणे येथे असावे जातीचे, येरा गाबाळ्याचे काम नाही, हे कोणाचं काम नाही. सांदीपणी शेवटपर्यंत सद्गुरूची सेवा करत राहिले. आणि शेवटी मग जेव्हा त्यांचं ब्रह्मलीन स्वरूपाला एकरूप व्हायचं होतं, निर्वाणाचा काळ जवळ आला होता, त्यावेळेस त्याने सांगितलं, म्हणजे सांदीपणी फार मोठी लीला केली रे, पण ह्या लीलेमध्ये मात्र तू उत्तीर्ण झाला, तुझी परीक्षा उत्तीर्ण झाला त्या परीक्षेमध्ये. आता एक तुला सांगतो म्हणे की आता तू जशी माझी सेवा केली का नाही, तसं एक दिवस काय होईल माहिती आहे का, भगवान स्वतः अवतार धारण करतील आणि ते तुझी सेवा करतील, असं सद्गुरूने सांगितलं. याचा अर्थ काय, सद्गुरूची सेवेमध्ये तीळ मात्र सुद्धा त्याने संशय घेतलेला नाही. तसं सद्गुरू आपल्याला जर उपाशी ठेवत असेल तर याचा अर्थ काय, ते आपली परीक्षाच करत असतात. आता सद्गुरूचे कोणी मालक नाही, ते कुठं परीक्षा करतील आणि कशी परीक्षा करतील हे मात्र सांगितलं जात नाही. म्हणून अशा पद्धतीनं 1 दिवस झाला, 2 दिवस झालं, मधुकरी आणून दिले. आणि मधुकरी आणून देऊन जर मात्र आपल्याला ते खायला देत नसेल तर आपण आपली परीक्षेमध्ये काय व्हावा, उत्तीर्ण व्हावा, त्याच्यामध्ये कोणतीच प्रकारची शंका ठेवू नाही. मग असं होतं. मग 2 दिवस तुम्ही जर उपाशी राहिले तर सद्गुरू किती दिवस उपाशी राहत असेल बरं? तुम्हाला असं वाटतं का ते सद्गुरू खात पित असतील बाजूला जाऊन? सद्गुरू तुम्ही 2 दिवस उपाशी राहिले, सद्गुरू कमीत कमी 4 ते 5 दिवस उपाशी राहतात.
तुम्ही तरी पाणी पिता, सद्गुरू पाणी सुद्धा पिते नाही। याचा अर्थ काय? दुःख वे अनेकाच्या दुःखी, त्याने दुसऱ्याला दुःख दिलंय ना। परीक्षा घेण्याकरता दुःख, पण उलट मृद सभा ये नवनीत तैसे सज्जनांचे चित्त। सज्जनांचं चित्त कसं असतं? लोणी किती मऊ असतं, त्याच्यामध्ये बोट लावून बघा बरं, कुठंतरी खरबडीतपणा असतो का? सज्जनांच्या ठिकाणी असं अवगुण पाहायला मिळेल का? तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळायचे ना। सज्जनाच्या ठिकाणी थोडा सुद्धा अवगुण पाहायला जर गेलं तर मिळणार नाही। कसं काही मिळणार नाही? 2 दिवस तर उपाशी ठेवलं ना। अहो स्वतः 5 दिवस उपाशी राहिले बिगर अन्न पाण्याचे, त्याला फक्त अन्नापासूनच वंचित ठेवलं, पाणी तर तो पित होता। सद्गुरूने पाणी सुद्धा 5 दिवस पिलं नाही। म्हणजे एवढं आपले आई वडील तरी आहे का एवढं प्रेम करणारे? हा, उलट आई वडील सुद्धा एवढं प्रेम करणार नाही। एवढे सद्गुरू आपल्यावरती प्रेम करतात का करतात? कारण ते प्रत्येकामध्ये एक ईश्वर भाव पाहत असतात, एक ब्रह्मभाव पाहत असतात। म्हणून असं सद्गुरूचं अंतःकरण निर्मळ त्या ठिकाणी असतात, आपली परीक्षा घेत असतात। त्या परीक्षेमध्ये आपण मात्र उत्तीर्ण झालं पाहिजे। खाली पहा, आपली भिक्षेवर उपजीविका करावी, भिक्षा मिळेल तर ती सर्वप्रथम सद्गुरू ठेवावी। आता ती मधुकरी आणली तर सगळ्यात आधी काय करायची? रस्त्यामध्ये थोडीफार चापून घ्यायची, असं काही प्रकार नाही करायचा। तर ती आणि पूर्ण आणि सद्गुरूच्या पुढे आणून मात्र ठेवली पाहिजे। आपल्याच भोजनास मागू नये। आता ही सद्गुरू भिक्षा मी आणली आणि चांगले चांगले पोळ्यांचं जेवण मी आणलेले, तुम्ही आता बाकीचं जाऊ दे त्यांना, पण पोळ्यांचं जेवण मी आणलं मला द्या, असं मात्र म्हणू नये। जी काही भिक्षा असेल ती सगळी सद्गुरूच्या पुढे ठेवायची। कारण नेम काय केला? आपलं सत्व त्यावर ठेवायचं आहे का? आपलं सत्व त्यावर ठेवायचं नाही, आपला हक्क काढून घ्यायचा। पूर्णपणे सद्गुरूचा सत्व, सद्गुरूचा हक्क आहे असं करून सद्गुरूच्या पुढे ते ठेवायचं असतं। म्हणून आपल्याच भोजनास मागू नये। शिष्य परीक्षणार्थ सद्गुरूंनी भिक्षा खाण्यास दिली नाही तरी त्या दिवशी पुन्हा भिक्षेत जाऊ नये। आणि सद्गुरूच्या पुढे भिक्षा ठेवल्याच्या नंतर सद्गुरू आपली परीक्षा करू शकतात, पण परीक्षा केल्याच्या नंतर, परीक्षा म्हणजे काय, खायला दिली जर नाही तर परत त्यांनी मात्र उपजीविका करण्याकरता परत भिक्षा मागण्याकरता जाऊ मात्र नाही। त्या दिवशी काय करायचा? पूर्णतः उपवास करावा। का उपवास करावा? आपल्याला दिली नाही खायला म्हणून पूर्णतः उपवास करावा। दुसरे दिवशी पुन्हा तसेच करावे। काय करावे? सद्गुरूंनी सांगितलं चला भिक्षा आणण्याकरता चला, जा मधुकरी घेऊन या, आपण मात्र जाऊ, आहे का नाही? आणि दुसऱ्या दिवशी पण खायला दिली नाही तर परत त्या दिवशी आपण उपवास करावा, पण सद्गुरूच्या विरोधात मात्र जाऊ नये, असा नियम असतो। असा एक नियम पाहिला की पूर्वी 6 महिन्यापर्यंत आणि तो असणारा शिष्य सद्गुरूच्या सेवेत राहायचा, पण सद्गुरू त्याला ओळख सुद्धा देत नाही। किती दिवस? 6 महिन्यापर्यंत। आणि 6 महिन्याच्या नंतर मग त्याला अशा पद्धतीनं ओळख द्यायची, तो कोण बाबा, कुठून आला, काय, कधी आला इथं, कधी आला? तर 6 महिन्यापासून पाहतात, तरी म्हणतात तुम्ही कधी इथं आले? बरं, आले तर आले, काय पाहिजे तुम्हाला? मग ते म्हटले पाहिजे, काय नाही हो, या संसार दुःखाने आम्ही फार त्रस्त झालेलो आहोत, आम्ही शुभ संतती राजाची मुलं आहोत, ऐक नाही, आमचा राजा म्हणजे काय, सगळं एवढं त्याचं राज ऐश्वर्य आईभाव आहे, आम्ही राजाची मुले, मग तुम्ही काय इकडं आले? अहो काय करता राजाची मुले असेल? राजाच्या मुलं असलं तरी आम्हाला आई दुर्मिळ भोगसता खूप आहे, खूप आम्ही स्वर्गाधिकाला जाऊ शकतो, फार पुण्यकर्म करू शकतो, पण स्वर्गाला जाऊन तरी काय करणार आहे? परत मृत्यू लोकामध्ये येऊन पडावं लागतं। म्हणून आता ह्या सगळ्या दुःखाच्या निवृत्तीतून आम्हाला मुक्त व्हायचे आणि आम्हाला परमानंद प्राप्ती करून घ्यायची, असं जेव्हा ते बोलतात की नाही, तेव्हा सद्गुरू म्हणतात यांना मोक्षाची आवश्यकता आहे। कारण हे संसारबंध दुःखाची निवृत्ती म्हणतात आणि परमानंद प्राप्त यांना व्हावा असं वाटत असेल, त्या अर्थी हे कशाची अपेक्षा करतात? हे मोक्षाची मात्र अपेक्षा करतात। हे सिद्ध होतंय की नाही? हे सिद्धच होते। तसं सद्गुरू आपल्याला खायला देत नाही तरी हा उठायला तयार नाही, तो म्हणतो अजून काय, मला अगदी पायाने तुडवलं आणि हाकलून द्यायचा जर प्रयत्न केला मी जाणार नाही, मला माझ्या स्वरूपाचा बोध झाला पाहिजे। तो का म्हणे, भावे माझे मज समजावे, काही करा पण माझं मला मुक्त करून द्या, अशी तळमळ जर त्या ठिकाणी दिसली तर सद्गुरू फार प्रसन्न नाही होणार का? सद्गुरू म्हणते यांनी परीक्षेत उत्तीर्ण झाले, आता यांना सगळं द्यायला काही हरकत नाही। अर्जुनाचं सुद्धा भगवंताने काय केलं, परीक्षा पाहिली आणि परीक्षा पाहत असताना काय केलं, काहीतरी 10व्या का 11व्या अध्यायामध्ये उदाहरण दिलं बघा, की घट म्हणे, ती स्त्री बाजारामध्ये जाते का नाही आणि बाजारातून घट आणते,
पण तो घट घरी आणल्याच्या नंतर पहिल्यांदा काय करतात, थोडं घाटामध्ये पाणी घालायचं आणि ते जर घट गळत नसेल तर वर आणखीन थोडं पाणी, आणखीन थोडं. आयशे परशुने पाहिला असे तव परश विजय आयशेची होती ना, तरी घटी काहीतरी सुरातच होईची, आता मला आठवत नाही. म्हणजे थोडं पाणी घालावं, नंतर तेने न गळता वरिता भरिजे. पुढचं आता काय चरण आहे काय माहिती. तेने न गळता वरिता भरिजे आयशे परिसूनच पाहिला असे तो परिस विजय आयशेचे होते. ऐक नाही, अर्जुना तुझा बुद्धिरूपी घट मात्र आता गळत नाही. उलट अर्जुन कसा आहे, उलट अर्जुनाच्या बाबतीत विचार करताना माऊली काय म्हणतात की काय परिस नेचर आया धनंजय काहीतरी असं एक उदाहरण आलेलं त्या ठिकाणी. काय आहे, काय दिनकर महाराज आहे का, आठवतं का? परिसनेच्या राया म्हणजे ऐकण्यामध्ये राजा किंवा अर्जुन अहो अर्जुनाची पांती जे परिसन्या योग्य होती ती कृपा करून संती अवधान द्यावे. म्हणजे आता कोणत्या पंक्तीला बसायचं, अर्जुनाच्या पंक्तीला. म्हणजे अर्जुन ऐकण्यामध्ये कसा तत्परत आहे का नाही, हे अर्जुनाची काय झालेली आधी परीक्षाच त्या ठिकाणी झालेली आहे. तसं सद्गुरू आपले त्या ठिकाणी काय करतात, परीक्षा मात्र घेत असतात. असो. हा, दुसऱ्या दिवशी पुन्हा तसेच करावे, पण भिक्षावृत्ती मात्र सोडू नये. पण भिक्षा मागायचं सोडून देऊ नये. का तर सद्गुरू आपल्याला खाण्याकरता देत नाही, मग कशाला भिक्षा आणण्याकरता जावं. पण असं मात्र करू नये, भिक्षावृत्ती ही मात्र सोडू नये. आणि सद्गुरू कृपा करून देतील तर भोजन करावे. सद्गुरू म्हटले चला आता 2 दिवस झालं अन्न पुरत नव्हतं. अन्न पुरत नव्हतं का, हे बळच खात होते बाकीचे, हे बळच खात होते. ऐक नाही, ठेवू नका मागं, नाही तर ठेवलं होतं म्हणून मी खातो, असं आहे का नाही. असं करू शकतात परीक्षा, आहे का नाही. पण मग 2 दिवस झाला आता कळलं बाबा, अरे तो नेहमी उपाशी राहतो, चला त्याला खायला बोलवा, आहे का नाही. मग सद्गुरूने थोडक्यात कृपाच केली. तर मग अशा पद्धतीनं काय करायचं, तर सद्गुरू कृपा करून देतील तर भोजन मात्र करावे, असे शास्त्रकारांनी शिष्यास नियम सांगितले आहेत, आहे का नाही. असा नियम सांगायचा. आता याच्यात मला सांगा, सद्गुरू एखादी गोष्ट जर तुम्हाला बोलले तर तुम्ही लगेच मनावर घ्यावं का ते मनावर घेऊ नये. कधी कधी ते टोचून पण तुम्हाला बोलू शकतात. का बोलू शकतात बरं? अहो, आपली परीक्षा तेच करू शकतात. आपली परीक्षा आपण करू शकतो का? आपली परीक्षा इतरांना करता येईल का? नाही ना करता येणार, आहे का नाही. मग आपली परीक्षा करणारे कोण आहे? आपले सद्गुरूचे. उलट त्यांनी आपल्याला कधी कधी आपल्या मनाच्या विरुद्ध जरी बोलले तर आपलाच फायदा आहे का नाही. आणि सरळ चांगले बोलले तरी आपलाच फायदा आहे. ते जे बोलतील ते सहज बोलणे हे तो उपदेश, काही बोलू द्या, त्याच्यात आपला काय असतो, फायदाच असतो. काल पण पाहिलं का नाही, संतांच्या शिवीमध्ये पण शिव असतो का नाही, शिवीमध्ये सुद्धा शिव असतो. म्हणजे जे बोलतील ते आपल्या मात्र कसं आहे, फायद्याचं असतं. का तयाचे बिसाट शब्द सुखे म्हणू येते वेद, हे आपण नेहमीच पाहतो. म्हणून श्री सद्गुरूही फार कृपाळू दयाळू असतात. आईबापापेक्षा ते शिष्याची फार काळजी घेतात. आता हे सद्गुरू सुद्धा फार दयाळू असतात. म्हणजे काय, बाप न करी माय, आपले आई वडील सुद्धा आपल्यावरती एवढे उपकार करणार नाही, कृपा करणार नाही, एवढे मात्र ते ठिकाणी काय करतात, कृपा करतात. आहे का नाही. मायबापाला कधी कृपा करता येईल का आपल्यावरती. मायबाप काय करतात, उलट ते म्हणतात ही आपली म्हातारपणाची काठी झाली पाहिजे. म्हणजे आई वडील आपले स्वार्थी आहे, लक्षात घ्या. काय म्हणतात, ही म्हातारपणाची आपली काठी झाली पाहिजे, म्हणजे त्याला शिक्षण वगैरे असं दिलं पाहिजे. आणि ते जर देवळाकडे जर जात असेल तर मायबापा करती चिंता, पोरे ऐकती सांगता, जाऊ नको देवळाशी, नेतो बागुला लोकाशी. अरे कशाला जाता ते देवळा रे, आणि कशाला तुम्ही माळा घालायचं आणि कशाला हरिपाठ करता, हे काय करू नका म्हणले. तिकडे देवळाकडे जर गेले तर बागुल येतो, आहे का नाही. म्हणून ही तर नाही ठावे जननी जनका, दावीला लौकिका चारती. त्यांना लौकिकातलंच कळतं हो, त्यांना हित कशात हे यांना कळतं का. आणि जर एखादा मूल जर चांगलं पारमार्थाला लागत असेल त्याला सुद्धा जाऊ देते नाही. हे आईवडिलांना नाही उपकार कळते, आपलं परोपकार कळते. पण सगळे परोपकार करणारे कोण असतात, तर सद्गुरू अशा पद्धतीचे परोपकार आपल्यावरती करत असतात. म्हणून आईबापापेक्षा इथे शिष्याची फार काळजी घेतात. कालच माऊलींचं उदाहरण दिलं की नाही, जन्मदात्री आईपेक्षा श्री गुरुरूपी आई ही फार त्या ठिकाणी श्रेष्ठ असते, हे पण काल आपण पाहिलं. संसारी पुरुषास अशा प्रकारची सद्गुरू सेवा घडणे फार कठीण आहे.
बघा आता हे असं म्हटलं की एखादा संसारी पुरुष असेल त्याला ही सद्गुरूची सेवा करणं सोपं आहे का हो? ह्या सगळ्या गोष्टीवरलं सत्व काढणं सोपं आहे का? नाही ना. याला फार दुर्मिळ म्हणजे त्याला फार तळमळ लागलेले. बहु केला फेरा इथे सापडला थारा, मनुष्य देह ऐसा नेद, साधिले ते साधे सिद्ध. आपणही तुकोबरायांच्या अभंगात पाहिलं तर ते म्हणतात, अरे बाबा ह्या बायका पोरांमध्ये अनेक जन्म मी जगतच आलेलो आहे, पण ह्या बायका पोरांनी मला मुक्त केलेलं नाही. उलट आता ह्या बायका पोरांचा मला काय करावं लागेल? त्याग करावं लागेल. का त्याग करावं लागेल? कारण मला मुक्त करणारे कोण आहे? केवळ केवळ आणि सद्गुरूच त्या ठिकाणी आहे. तेच मला अशा पद्धतीनं मुक्त करतील असा विचार सद्गुरूंना हे समर्पित करायचं, त्यांच्यावरलं सत्व काढून घ्यायचं. आता हे ग्रस्ते असणाऱ्या सामान्य लोकांना कळणं कठीण आहे का नाही? अहो हे कळणंच कठीण आहे. आचरणात कधी आणतील बरं? आधी कळावं लागेल, मग ते आचरणामध्ये येऊ शकतं. इतकं कठीण असतं. चला आता हे सगळं आता सद्गुरूला समर्पित केलं. भिक्षावृत्तीनं जीवन जगायचं, उदास त्या ठिकाणी असून राहायचं. आता कशाची अपेक्षा नाही अंतःकरणामध्ये, असा भाव निर्माण झालेला, अशा अधिकारावरती तो आलेला आहे. आता आपल्याला काय करायचंय? सद्गुरूस विनंती करण्याचा काल. म्हणजे आता हे सगळं काय केलं बरं आपण? हे आपण काय केलं? माऊली म्हणतात की नाही, देखे कामधेनूचे धूपते, दैवे जरी झाली आपयते. आता कामनेची का ते ठेवाने जे मोठ्या भाग्याने गाईचं वासरू झालं की नाही आता? मग गाईचं वासरू झाल्याच्या नंतर त्या वासरने आता विचार करावा का दूध पिऊ का नको, पिऊ का नको? आता तुझा तर अधिकार आहे का नाही? जाय ते का काय कामधेनू आयशी मावे माय सदैवा जाया होय, तो चंद्रही परी लावे खेळावया. आता त्याला कामधेनू सारखी आई प्राप्त झाली, त्याला आकाशातला चंद्र काय मिळणार नाही बरं? सगळे मिळू शकतो की नाही? कारण आपण अट्टहास का केला होता? याच्यासाठी केला होता अट्टहास. दिस शेवटाचा गोड व्हावा. हे व्हावा का नाही? मग हे कधी होणार आहे? मग आपल्याला सद्गुरू प्राप्त झाल्यावरती होणार आहे का नाही? मग आता सद्गुरूच्या जवळ आहे आपण. आता सद्गुरूकडून मागताना आपण का काळजी करायची बरं? काळजी करू नये. आता उलट संधी जर मिळाली ना, तर सद्गुरूला त्या ठिकाणी आपण विचारावंच. विचारताना कोणत्याही प्रकारची काळजी मात्र करू नये. काय ओवी आहे? देखे अमृत सिंधू ते ठाकावे, मग तान जरी फुटावे. ऐक नाही, मग तरी सायासुका करावी मागेल ते. तो सायास म्हणजे फार कष्ट केलं होतं. कशासाठी? त्या अमृतरूपी सागरापर्यंत पोहोचण्याकरता. आता अमृतरूपी सागरापर्यंत पोहोचलाय की नाही, आणि किनाऱ्यावर बसून म्हणता असं मला फार ताण लागली, मग आलाच कशाला इथपर्यंत? दादा म्हणतात की नाही, का गए तो का नाही, केला तो कुछ नाही. अरे मग गेलताच कशाला? तसं आता आपण आपल्या अमृत सागरापर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत, म्हणजे सद्गुरूच्या अगदी अंतःकरणामध्ये येऊन पोहोचलेलो आहोत. आता सद्गुरूला विचारायला काही मागं पुढं बघायची गरज आहे का? नाही. उलट आता संधी साधून घ्यायची. कशी संधी साधायची ते पाहता. अशा रीतीने सेवा करीत असता आपल्याजवळ श्री सद्गुरू प्रसन्न आहेत आणि त्यास आपल्याबरोबर भाषण करण्याचा अवकाश आहे. आता इथं जवळपास कोणी विद्यार्थी पण नाही. आता आपण त्यांच्याबरोबर चर्चा करू शकतो का? अवकाश आहे. आता आपल्या सद्गुरूला कुठं जायचं आहे का? आज दिवसभर सद्गुरूला कुठं जायचं नाही. हा सद्गुरूला पूर्णपणे अवकाश आहे, वेळ आहे का नाही? आणि काही काळजी नाही. आता कुणी जवळ पण नाही. आणि आता सद्गुरू असे ठिकाणी आपण आहोत. आता विचारण्याचा काळ जवळ आहे का नाही? हा. आणि आपण परीक्षेत पास झालो की नाही? आणि सद्गुरू आपल्यावर नेहमी प्रसन्न असतात. आता आपल्याला उपाशी ठेवतात का? आपल्याला सगळ्या गोष्टी सांगतात की नाही? याचा अर्थ आपल्याला आता सद्गुरूला विचारण्याचा काळ जवळ आलेला आहे. काय म्हणतात 4थ्या अध्यायामध्येच श्लोक आलेला आहे की श्रद्धावान लभते ज्ञानम. का त्याच्या आधी काहीतरी उभी आलेली वाटतं? नाही, श्लोक आलेला का तोच काही लक्षात नाही. तिथं पण असा नियम दिलेला आहे. असो, त्यास आपल्याबरोबर भाषण करण्यास अवकाश आहे. आता आपल्याबरोबर ती चर्चा करू शकतात. आता त्यांना वेळ पण त्या ठिकाणी खूप आहे. असे पाहून त्यांचे पायावर मस्तक ठेवावे. आणि अशी संधी दिसली का लगेच काय करायचं? पायावरती मस्तक ठेवायचं, साष्टांग दंडवत करायचं आणि फार करुणा आपल्या अंतःकरणामध्ये धारण करावी. करावी म्हणजे आपण वाटच पाहत होतो ही करुणा धारण करण्याची. अशा पद्धतीनं पायावर मस्तक ठेवून हात जोडून प्रार्थना करावी. ऐक नाही, आता काय करायची त्यांना? अशा पद्धतीनं प्रार्थना करायची आणि काय म्हणायचं? हे सद्गुरू, हे भगवन श्री सद्गुरू. आता याच्यामध्ये ना विवेक चूडामणी ग्रंथ पाहत असताना
त्याच्यामध्ये त्या शिष्याची परीक्षा होती. तो शिष्य म्हणतो, सद्गुरू, या जसा सोसाट्याचा वारा सुटला की मनुष्य अतिशय हैराण होतो, किंवा वाळवंटामध्ये आल्याच्या नंतर वारा सुटल्याच्या नंतर तिथले वाळूचे कण अशा अंगाला तडतड तडतड लागत असतात त्या ठिकाणी. तसं हा संसारामध्ये सोसाट्याचा वारा सुटतो. हे दुःखाचे आणि अशा पद्धतीच्या झळया हे मला नेहमी लागत असतात. मी आणि पार अगदी हैराण झालेलो आहे, ऐका नाही. अशी तो सद्गुरू पुढं अशी करुणा त्या ठिकाणी व्यक्त करत असतो. तसं ह्या ठिकाणी सुद्धा काय करायचं आपण, की सद्गुरूच्या पुढे ही करुणा व्यक्त करायची आणि त्यांना काय म्हणायचं, हे भगवन, हे सद्गुरू, मला आत्मकल्याणाविषयी साधन विचारण्याची इच्छा आहे. म्हणजे हा तिसरा तरंग काय करतो, चौथ्या तरंगाला उत्पन्न करण्याचं काम करत असतो. म्हणजे चौथ्या तरंगाचा हा उपोद्घात आहे. हा तिसरा तरंग म्हणजे चौथ्या तरंगाचा काही जणू उपोद्घातच आहे, असं लक्षात घ्या. म्हणून हे भगवन श्री सद्गुरू, मला आत्मकल्याणाविषयी साधन करण्याची इच्छा आहे. आज्ञा होईल तर विचारतो, ऐक नाही. आणि असं बळजबरी नाही करायची सद्गुरूच्या पुढं. आपण जर आज्ञा कराल बरं का, तर मग मी तुम्हाला विचारू का. मला फार तळमळ आहे बऱ्याच दिवसापासून. मी फार या दुःखाने कष्टाने फार त्रस्त झालेलो आहे आणि मला आता विचारावं वाटतं. मग मी विचारू का. मग सद्गुरू म्हणत असेल, विचार ना बाबा. मग विचार म्हटल्याच्या नंतरच आपण सांगायचं. आणि ते म्हणले, नाही नाही, मला आज वेळ नाही, मला झोपू दे. मग विचारावं का, आग्रह करावं का. मग नाही, परत अशी संधी मात्र शोधत राहावं. अशी संधी परत मिळाली का परत हाच प्रकार करायचा. मी तुम्हाला विचारू का. एकदा होईल, दोनदा होईल, तिसऱ्यांदा म्हणतील सद्गुरू परीक्षाच करतील का नाही. मग तिसऱ्यांदा म्हणतील, हा वारंवार जे अर्थी विचारत असेल त्याच अर्थी अधिकारताईचा दावियाला मार्ग, ऐक नाही. तरच हा अधिकारानुसार हा त्या ठिकाणी विचारण्यास किंवा सांगण्यास पात्र झालेला आहे. आज्ञा होईल तर विचारतो. सद्गुरूंनी आज्ञा केली तर त्यास आत्मप्राप्तीचा मार्ग विचारावा व त्याच्या उपदेशाने कृतार्थ व्हावे. मग विचारायचं झालं तर काय विचारायचं, आम्हाला मूलबाळ होईल का, आमचा संसार व्यवस्थित होईल का, असं विचारू नये, आहे का नाही. कारण हे काय, हे सगळे दुःखाची साधने, आणि दुःखाची साधनं सुख देतील का दुःख देतील, दुःखच देतील. मग काय करावं, आत्मप्राप्तीचं साधन आपण त्या ठिकाणी विचारायचं, आहे का नाही. आणि त्यांच्या उपदेशाने काय करावं, कृतार्थ व्हावं, म्हणजे पूर्णत्व त्या ठिकाणी प्राप्त करून घ्यावं. याप्रमाणे आपल्याला आहे ना, वेळ थोडा राहिलाय आणि हे पान आपण आज पूर्ण करून घेऊ, म्हणजे उद्याला चौथ्या तरंगाला आपली सुरुवात होईल. याप्रमाणे एखाद्याने सद्गुरू सेवा केली पण बुद्धिमांद्यादी प्रतिबंधामुळे ब्रह्मात्मैक्य ज्ञान झाले नाही, तर त्यास या जन्मात केलेल्या उत्तम सद्गुरूचे फल पुढील जन्मात मिळेल. आता एखाद्याने इतकी अशा पद्धतीची सेवा केली पण त्याची कधी धारणाच झाली नाही, कशाची, हे सद्गुरू माझ्यावर कृपा करा, मला काय करून द्या, मला ह्या संसार बंधनातून मुक्त करून द्या, मला परमानंदाची प्राप्ती करून द्या, अशी त्याची भावनाच नाही, आपलं आत्मकल्याण होण्याची भावनाच नाही. आता आपण पाहतो की नाही, असे लोक काही छत्र्या, काही कामो, काही तमो, महाराज आले का धरायला नुसते तयार असतात लोक. त्यांना कधी असं बसून विचारा वाटतच नाही की माझं आत्मकल्याण कशानेच होणार आहे, ऐका नाही. त्यांचे प्रश्न असे विचित्र असतात ना, असं वाटतं का हसावं का रडावं, असे प्रश्न असतात. याचा अर्थ काय, त्यांच्या अजून मनामध्ये भावच तयार झालेला नाही. का भाव तयार झाला नाही, कारण त्यांचं कुठेतरी आडवं चाललेलं असतं. पण जाऊ दे, पण ते सद्गुरूची सेवा करतात की नाही. सद्गुरू जर आले ना, नुसतीच गर्दी, ते जिथे बसतील की नाही सगळ्यात आधी गर्दी. आणि जर तत्वज्ञानावर काही जर बोलायचं म्हटलं का सगळ्यांचे तोंड जे असतात ना, असे जणू काही सुईदामनाने ते शिवूनच घेतले की काय, एकाचं सुद्धा तोंड उघडत नाही. याचा अर्थ काय होता, त्यांना आत्मकल्याण व्हावं असा भावच अंतःकरणामध्ये निर्माण. पहिली काय गोष्ट माहिती का, आत्मकल्याण म्हणजे काय हेच त्यांना कळत नाही पहिली गोष्ट. त्याच्यामुळे ते विचारायचा प्रश्नच निर्माण होत नाही. पण सेवा केली का नाही त्यांनी, हो म्हणजे सेवा केली. आता सेवा केली म्हणजे सेवेचं काहीतरी फळ आहे का नाही, आदृष्ट आहे का नाही, म्हणजे पुण्य त्याला मात्र घडत असतं. आता सद्गुरूच्या ठिकाणी दोन्ही फळं पाहिले की नाही, एक तर आदृष्ट पण असतं एक फळ, आणि मोक्ष प्राप्त करून घेतात
हे दुसरं फळ सद्गुरूंच्या ठिकाणी आहे का नाही? आहेच आहे. ईश्वराची सेवा केली तर आदृष्ट घडतं, पण सद्गुरूच्या सेवेने आदृष्ट पण घडतं आणि मोक्ष पण प्राप्त करून देणारे असतात. पण आता आपलंच बुद्धिमांद्य असल्यामुळं बुद्धी कमी पडते ना आपली त्या ठिकाणी, आपल्याला सद्गुरूला काही विचारावं वाटत नाही ना. मग याचा अर्थ काय होईल बरं? तो वायाला जाणार नाही, त्याला पुण्यतार होईल आणि पुण्याच्या जोरावर काय होईल? तो स्वर्गाधिकाला जाईल. म्हणजे हलक्या लोकाला जाणार नाही, नरकाला तर अजिबात जाणार नाही. सद्गुरूची सेवा करणारे तो कुठं जाईल? स्वर्गादी लोकाला जाईल. आणि स्वर्गाला गेल्याच्या नंतर काय होईल? त्या पुण्याची पावटी सरे, पुण्य संपलं का येऊ लागती माघारी मृत्यू लोका, ये लोकाला येतो. पण मग आता पुढच्या जन्मात काय होईल? पुढच्या जन्मात त्याला सद्गुरू परत प्राप्त होईल. त्याचं सद्गुरूच्या सेवेने आपलं अंतःकरण शुद्ध झालंय की नाही? अंतःकरण शुद्ध झालं. मागच्या जन्मामध्ये त्याला मोक्ष का झाला नाही? त्याचं कारण त्याची बुद्धी मांद्य आहे का नाही? बुद्धीत काहीतरी कमीपणा पाडला, म्हणून आता ह्या जन्मामध्ये त्याला सद्गुरूची सेवा करण्याची काय गरज आहे का? नाही गरज. आता फक्त सद्गुरूंनी तत्वज्ञान सांगणे. हा, त्याचं प्रारब्ध कमी म्हणता येईल का? आता हे प्रारब्धावर कसं काय घालायचं बरं? त्याचं बुद्धी मांद्य कमी आहे ना, त्याच्यामध्ये बुद्धीच कमी पडले त्याला हे विचार नाही करता. पण त्याची सेवा पूर्ण झाली की नाही? हा, पुण्य कमी पडलं म्हणायचं का बुद्धी कमी पडली म्हणायची? पुण्य आहे ना भरपूर त्याला पुण्य. पुण्य उत्पन्न झाले त्याचं आता सेवेने. त्याला काय कमी पडतं मग? बुद्धीच कमी पडते का? बुद्धी आपल्याकडं धन आहे का नाही भरपूर? कुठं धनाला तोटा आहे आपल्याकडं? बर, पण हे धन कुठं खर्च करावं हेच जर कळत नाही, याचा अर्थ काय? प्रारब्ध कमी पडलं का बुद्धी कमी पडली? अहो बुद्धीच कमी आहे ना आपल्याला, तसं त्याची बुद्धी कमी पडते त्या ठिकाणी. बुद्धी मांद्य म्हटलंय त्या ठिकाणी. मग बुद्धी मांद्य कमी असल्यामुळे त्याला मुक्त नाही होता आलं, एक परत जन्म घ्यावा लागला. आता पुढच्या जन्मात परत त्याला सद्गुरू भेटतील. सद्गुरू भेटल्याच्या नंतर जमिनीवर वापसा झालाय का नाही? झालेला आहे वापसा. फक्त काय राहिले? बीज पेरायचं राहिलं होतं, आहे का नाही? मग पुढच्या जन्मामध्ये काय होतं? सद्गुरू येतील आणि बीज पेरतील, म्हणजे त्याला उपदेश करतील. आता त्यांनी सेवा वगैरे करायचं काही काम नाही राहिलं. आता फक्त सद्गुरूचं तत्वबोध आपल्या अंतःकरणावरती फक्त ठसलं पाहिजे, एवढंच फक्त राहिलेलं असतं. खाली पहा, याप्रमाणे एखाद्याने सद्गुरू सेवा केली पण बुद्धिमांद्यादी प्रतिबंधामुळे ब्रह्मात्मय ज्ञान झाले नाही, तर त्यास या जन्मात केलेल्या उत्तम सद्गुरू सेवेचे फल पुढील जन्मात मिळेल. म्हणजे पुढील जन्माचे ठिकाणी तन मन धनादी सेव वाचूनही सद्गुरू भेटून उपदेश करतील. कारण हे काय केलं होतं? मागच्या जन्मामध्ये तन मन धन सगळे अर्पण केलेलं होतं, म्हणून आता हे त्याला करण्याची आवश्यकता नाही. सद्गुरू त्याच्या जीवनामध्ये येतील. कारण सद्गुरू काय होतं? आपणचे देव होय गुरु. तुमच्या मनामध्ये काय चाललंय हे देवाला सारं कळत असतं, म्हणून सद्गुरू स्वतः त्याच्याकडे अशा पद्धतीनं येतील, भेटून उपदेश करतील व त्याचे कल्याणही होईल. पण या गोष्टीचा फलावरून निश्चय करावा लागेल. आता ह्या गोष्टीचा निश्चय करायचा आहे, विचार करायचा आहे, पण कसं? फलावरून निश्चय करायचा आहे. त्याला फल प्राप्त झालं का झालं नाही हे कशावरून कळतं? हे फलावरून कळतं का नाही आपल्याला? हे झाड कशाचं आहे? तुम्ही फळावरून कळतं का नाही? फुलावरून कळतं का नाही? तसं त्याचा निश्चय कशावरून करायचा? फलावरून करायचा. आता कसा फलावरून करायचा? खाली पहा, या जन्मात सेवा करूनही सद्गुरू प्रसन्न होऊन त्यांनी उपदेश केला नाही, तर त्यास अंतःकरण शुद्धी हे फळच आहे, ऐक नाही? सद्गुरूंनी त्याला उपदेश केला का? तो मस्त प्रयत्न करतो आता, पण सद्गुरू म्हटले नाही, उपदेश नाही करायचा. उपदेश केला नाही. बरं, मग उपदेश केला नाही म्हणजे त्याची सेवा व्यर्थ झाली असं होईल का? नाही, त्याला एक फळ मिळालेलं आहे. काय? अंतःकरण शुद्धी. हे त्याला फळ मिळालं का नाही? फळ मिळालंय. पण मग आज कोणतं फळ नाही मिळालं? त्याला मोक्षरूपी फळ नाही मिळालं, आहे का नाही? का फळ मिळालं नाही? कारण थोडं प्रतिबंध त्याला बुद्धिमांद्य होतच. पण मग पुढच्या जन्मामध्ये अशा पद्धतीनं सद्गुरू त्याला स्वरूपाचा बोध करून मोक्ष प्राप्त करून देतील. म्हणजे हे मोक्षरूपी फळ मिळालं. हे कसं कळतं? त्याच्या निश्चयावरून कळतं. म्हणून पहा, तरी त्या अंतःकरण शुद्धी हे फळ मिळणारच. प्रसन्न झाले तर तत्काळ उपदेशाने ज्ञानद्वारा मोक्ष होईल. आणि ते जर प्रसन्न झालेच, या रे बस आता मला तुम्हाला एक गोष्ट महत्त्वाची सांगायची आहे. काय सांगायचे? तुम्हाला आत्मबोध प्राप्त करून द्यायचा आहे. याचा अर्थ सद्गुरू आपल्यावरती प्रसन्न आहे. सद्गुरू जर प्रसन्न जर झाले तर आपल्याला कोणतं फळ मिळणार आहे बरं?
सद्गुरू जर प्रसन्न असेल तर हा, हे मोक्षरूपी फळ आपल्याला मिळणारच. आणि प्रसन्न नसेल तर कोणतं फळ आहे? अंतकरण शुद्धी. हा, शुद्धी. अंतकरण शुद्धी हे फळ आपल्याला हेच आहे का नाही प्राप्त. प्रसन्न झाले तर तत्काळ उपदेशाने ज्ञानाद्वारा मोक्ष होईल. म्हणून शुद्ध अंतकरणाने केलेली सद्गुरूची सेवा केव्हाही व्यर्थ जाणार नाही. फक्त आपल्या अंतकरणामध्ये सद्गुरूविषयी शुद्ध भाव असायला हवं. एखादी गोष्ट सद्गुरूची ऐकायची आणि बाकीच्या गोष्टी सगळ्या सोडून द्यायच्या. फक्त गरजेपुरतं सद्गुरूला मिळवून घ्यायचं असेल तर त्याने सद्गुरू आपल्यावरती कधीच प्रसन्न होत नाही. सद्गुरू आपल्या अंतकरणात तळमळ पाहतात आणि तळमळ पाहूनच आपल्याला उपदेश करतात, नाहीतर उपदेश करत नाही. जवळ किती लोक तुम्ही फिरणारी जर असेल तरी मात्र ते बोध मात्र करत नाही. तुम्हाला ते साधं साधंच म्हणणार, हे करा ते करा, गळ्यात माळ करा, नामस्मरण घ्या, एवढं सांगतात. पुढं सांगतेच नाही का? अधिकारच झाला नाही तर कसं काय सांगायचं बरं? अशा पद्धतीनं मात्र पण सद्गुरूची सेवा मात्र कधीच व्यर्थ होऊ शकत नाही, लक्षात घ्या. आता थोडं तिसऱ्या तरंगाचं रस आहे, हे थोडं 5 मिनिटात आपण समजून घेऊ. वर सांगितलेले श्री सद्गुरू शिष्य लक्षण, गुरु सेवेचा प्रकार. आता आपण सद्गुरू शिष्य लक्षण पाहिलं की नाही? सद्गुरूचं लक्षण पाहिलं. कसा असला पाहिजे सद्गुरू? किती गुणांयुक्त असला पाहिजे सद्गुरू? बरं कोण सांगेल? ब्रह्मनिष्ठ आणि कृपा आहे. श्रोत्री ब्रह्मनिष्ठ आणि कृपा आहे. ते सत्रिय असले पाहिजे, ब्रह्मनिष्ठ असले पाहिजे आणि कृपाळू असले पाहिजे. शिष्याचं काय लक्षण बरं? शिष्याचं आता सांगा. सांगा आता. शिष्याचं काय लक्षण? जी अधिकाऱ्याची लक्षण आहे ती शिष्याची लक्षण. साधन चतुष्ट. तो कसा असला पाहिजे? त्याच्या अंतःकरणामध्ये मल नसला पाहिजे, विक्षेप नसला पाहिजे आणि सर्व साधन चतुष्टाने युक्त असला पाहिजे, आहे का नाही? आणि अनुबंध समजून तो ग्रंथामध्ये त्याचा प्रवेश झालेला पाहिजे. हे सगळे शिष्याची लक्षणं आहे. सद्गुरूची लक्षणं कळाली आणि शिष्याची आपल्याला लक्षणं कळाली. सद्गुरू सेवेचा प्रकार. सद्गुरूच्या सेवेचा प्रकार कळाला की नाही? तन, धन, मन, वाणी आणि यावरलं सगळं सत्व काढून सद्गुरूच्या सेवेमध्ये नेहमी तत्पर, त्याच्यात परीक्षा, आपल्यावरती प्रसन्नता, बरोबर आहे की नाही? या सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात आलेल्या आहे. सद्गुरू सेवेचा प्रकार. तसाच अध्यात्म ज्ञान प्राप्ती करता प्रार्थनेचा प्रकार. अध्यात्म ज्ञान प्राप्ती करता प्रार्थनेचा प्रकार म्हणजे काय? काय एवढे दिवस झाले सेवा करतोय, आता किती दिवस मला इथं ठेवायचंय, काही सांगा की नाही? असं मात्र मध्ये म्हणायचं नाही. तेवढी आपल्या अंतःकरणामध्ये काय क्षमाशीलता असली पाहिजे. आपल्या मुखामध्ये सुद्धा साखरेसारखेच, साखर जशी गोड आहे तसं आपल्या वाणीतून सुद्धा गोडच सद्गुरूविषयी बोललं पाहिजे. सद्गुरू आपल्याला बोलू देते काय बोलत असेल तर त्यांना तो अधिकार आहे, पण आपण मात्र एक शब्द सुद्धा आहे का नाही असं वर करून सुद्धा सद्गुरू पुढं पाहू नये. त्या दिवशीच सांगत होते म्हणले जीवनामध्ये 5 सद्गुरू आले म्हणले. किती? 5 आले म्हणले, पण एकाकडे सुद्धा अशी नजर वर करून पाहत नाही. आता पण जेवढे आहेत ना त्यांच्याकडे कधी नजर वर करून पाहत नाही. ते अगदी आता परिस्थिती आता फार अगदी निर्वाणीच्या अवस्थेला आहे, पण कधी अशी नजर वर करून पाहत नाही. इतका आदर, इतका धाक आपल्या सद्गुरूच्या विषयी असला पाहिजे. आता कसला धाक आणि आता कसला आदर राहिले? आता हे फक्त ग्रंथात लिवायपुरतं राहिले, ऐक नाही. आता सद्गुरू आला तरी, जवळ असला तरी सद्गुरूला बोलायला सुद्धा वेळ नसते आणि लोक ऐकून मोकळं होतात आणि निघून जातात, ऐक नाही. आणि त्याचं ऐकतात आणि लोकांना सांगतात, पण ज्याचं ऐकलंय त्याच्याविषयी प्रेम अजिबात सुद्धा नसतं. हे काय याचं हे टिकल का मग तत्वज्ञान? याचं काम देईल का? नाही ना. करण्याला काय उपयोग झाला बरं? चोरून ऐकलं का नाही? सगळं चोरूनच ऐकलं ना शेवटी. मग त्याने सांगितलं मला वेळ आली ना तुला त्याचा काहीच उपयोग होणार नाही. तसं तुम्ही ऐकू शकता, पण खूप कपट भावनेनं जर ऐकत असेल आणि फक्त आपलं साधून घ्यापुरतं ऐकत असेल तर ते पूर्णत्वाला कधीच जाईल का? पूर्णत्वाला कधीच जाऊ शकत नाही. त्या आपण नेहमी एक उदाहरण पाहतो की एक त्या ठिकाणी कोण होता? तो उंदीर होता, ऐका नाही. आणि त्या उंदराला कशाचं भीती होती? तर मांजरीची भीती होती. तो उंदीर त्या संन्याशाला शरण आला, म्हणजे म्हणला मला वाचवा आता या मांजरीच्या तावडीतून. ते म्हणले जा आता, त्या मांजरीची तुला भीती ना, तूच म्हणे मांजर होय. ते उंदीरच मांजर झाला.
पण आता त्या मांजरीला परत कशाची भीती? म्हणे कुत्र्याची भीती. मग म्हणले मला कुत्र्याची भीती. म्हणले तूच कुत्रा होय. पण नंतर कुत्र्याला पण वाघाची भीती. आता म्हणले वाघाची मला भीती, काय करा? ते म्हणले तूच आता वाघ होय. ऐक नाही, मांजरीचा आपल्या उंदराचा मांजर झाले, मांजराचा कुत्रा झाला, कुत्र्याचा वाघ झाला. आता मला आपल्याला कशाचीच भीती नाही, पण एक भीती आहे. कशाची? ज्याने मला वाघ केला त्याची मला भीती का नाही, त्याची मला भीती. आणि म्हणून म्हणलं आता याला खाल्लं म्हणजे मला भीती नाही, असं केलं आहे का नाही. हा कोणाचा स्वभाव आहे का नाही? हा काय ओव्या आहे त्या, मी पार्थ द्रोणाचा केला येणे धनुर्वेद मजला दिला, तेने उपकारे काय अभेरला वदित आहे. जे तिच्या कृपाला हिजेवरो ते त्याची मन व्याभिचारू, तरी काय मी भस्मासुरू अर्जुन म्हणे. आहे का नाही? मी काय भस्मासूर आहे का? त्याचाच वर घ्यायचा आणि वराच्या जोरावरती त्यांचाच भस्म करून टाकायचा, असा मी आहे का? तसा हा वाघ तसंच म्हणू लागला की आता याची मला भीती, याला खाल्लं म्हणजे मला कोणीच मग आता शत्रू राहिला नाही. पण जेव्हा तो खायसाठी आला तेव्हा सद्गुरू काय म्हणले, मला माहिती, मला याची जाणीव होती. काय जाणीव होती? काही एखाद्या दिवशी तुझ्यापासून मला भीती आहे. आता तूच म्हणले परत उंदीर होय, परत वाघाचा उंदीर झाला. तसं का झालं असं बरं? कारण आपल्याला त्या सद्गुरूंचं महत्त्वच कळलं नाही त्या ठिकाणी. असो, आता हे वाढता वाढत राहतं. कुठं आलतो आपण? तसंच आत्मज्ञान प्राप्ती करता प्रार्थनेचा प्रकार आहे. हे सर्व अधिकार संपन्न सद्गुरू शिष्यामधील शास्त्रीय प्रकार आहे. आता हे सगळे प्रकार सांगितले का नाही, हे आपले काही घरगुती तयार केलं का? आणि हा प्राकृत जरी ग्रंथ असेल तर हे सगळे विचार कशातले आलेले? हे सगळे शास्त्रातले आलेले. तुमच्या पुढे एक एक श्लोक ठेवला असता आणि एक एक श्लोकाचा अर्थ जर करीत बसला असतो, तुमच्या ते ध्यानात तरी आला असतं का? आलं नसतं. मग हे सगळं सोपं करून दिलं प्राकृतात. मग याचा अर्थ हे प्राकृत म्हणजे सामान्य आहे असं समजू नये. हे सगळं शास्त्राचा प्रकार म्हणून आपल्याला ह्या भाषेमध्ये करून दिलेला आहे. म्हणून शास्त्रीय प्रकार आहे असा सद्गुरू शिष्य व्यवहार फार क्वचित ठिकाणी दिसून येतो. आता मागशीच पाहिलं का नाही आपण की सद्गुरू शिष्याचा प्रकार व्यवहार कसा कुठंतरी पाहायला मिळतो, असं सर्रास कुठंतरी पाहायला भेटत नाही. म्हणजे कोळशाच्या खाणीमध्ये हिऱ्याची प्राप्ती असा प्रकार आहे, नाही तर हा प्रकार कुठे जास्त पाहायला भेटत नाही. आपण आपल्यापाशी पाहून घ्या बरं, आपल्याला हे सगळं शिकायचं. आपण सद्गुरूची सेवा करण्यामध्ये कधी तर तत्पर आहे का? नाही म्हणले ते कधी आपलं घेतच नाही, म्हणून आम्ही कधी त्यांना देतच नाही. आहे का नाही? उलट आमच्या मनाजोगंच झालं असं म्हणतो. आहे का नाही? म्हणजे असा प्रकार कुठं दिसून येतो का? असा प्रकार मात्र कुठं दिसून येत नाही. हा फार किंचित कुठेतरी प्रकार असतो. असो, सद्गुरू शिष्याचा संप्रदाय पुष्कळ ठिकाणी चालू आहे, पण त्यात आपल्या अधिकाराची जाणीव सद्गुरूमध्ये किंवा शिष्यामध्ये फारशी दिसून येत नाही. आता हे फार संप्रदाय आहेत, फार ठिकाणी पंथ परंपरा चालून आलेले आहेत, परंतु इथं जेवढा बारकाईने विचार दिला हा प्रकार जास्त मात्र कुठे दिसून येत नाही. शिष्यात कोणी येत नाही. शिष्यात बघा, खाली बघा, कोणी पुत्र प्राप्ती करता, कोणी धना करता, कोणी प्रतिष्ठे करता, कोणी वादात यश येण्याकरता, अशा एक ना अनेक व्यावहारिक उन्नती करता सद्गुरू करतात. आहे का नाही? आता हे सद्गुरू करतात कशासाठी करतात? अहो सद्गुरू मला तुम्ही आशीर्वाद द्या, मला पुत्रप्राप्ती झाली पाहिजे. आहे का नाही? आता सद्गुरू काय आशीर्वाद देतील? तुकोबराय सुद्धा वैकुंठाला जाताना काय म्हणले? कर्मधर्म तुम्हा असावे कल्याण, घ्या माझे वचन आशीर्वाद. तुमच्या कर्मधर्माने तुमचं कल्याण होईल, माझा आशीर्वाद कशाला मी तुम्हाला देऊ? आहे का नाही? मग हे पण म्हणतात नाही तुम्ही हात वर करा, फक्त डोक्यावर ठेवा म्हणजे मला मुलं होईल. आहे का नाही? अहो काय आता मी कशी परिस्थितीत जीवन जगतो, मला धन प्राप्त झाले पाहिजे, याला सद्गुरू म्हणता येईल का? सद्गुरू तोचे जाणा जो काय त्या दिवशी अभंग होता, सद्गुरू तोचे जाणा जो शिकवी ब्रह्मज्ञाना असं काहीतरी होतं, देहत्रया निर्सोनी परमपदी ठेवी. हेच खरं सद्गुरूचं लक्षण आहे का? धन प्राप्ती करून देणं, मूल प्राप्ती करून देणं, हे ऐश्वर्य प्राप्त करून देणं, हे सद्गुरूचं लक्षण आहे का? हे सद्गुरूचं लक्षण नाही. आता हे शिक्षण संस्था वगैरे चालू आहेत का नाही, याच्यामध्ये सुद्धा सद्गुरू करतात. आणि ते जेव्हा संस्थेत घालायचं का नाही तेव्हा ते असं म्हणतात, तुमच्या मुलाला आम्ही असं शिकू म्हणे. काय शिकू का म्हणले? त्याच्या इतकं वादात यशच कोणाला नाही. त्याच्या इतकं वादात म्हणजे काय? अहो तो कुठे जर गेलं ना तर त्याच्या कीर्तनासारखं कीर्तन कोणीच करू शकत नाही. म्हणजे जगाच्या पाठीवर ज्ञानोबराय तुकोबराय म्हणजे हाच, मग तुलाच काय होता आलं नाही बरं? असं लोक
लबाडपणे कोणाला पण काहीतरी सांगण्याचं काम करतात. हा, मग ह्याच्यातून तो मुक्त होईल का? होणार नाही. म्हणजे आता फक्त संस्था उभ्या आहेत. संस्था कोणी उभ्या केल्यात? ज्याला साधा हरिपाठ सुद्धा येत नाही नीटनेटका, त्यांच्या संस्था आहे. आणि काही काही फक्त पाठ आदम फक्त हरिपाठ म्हणतात. हरिपाठाचा अर्थ जरी विचारला तरी त्यांना अर्थ सुद्धा सांगता येत नाही. अशी परिस्थितीने अशा संस्था आता उभ्या राहायला सुरुवात झालेली आहे. त्याच्यात असे विचार कधी येणार आहे बरं? आता विचारसागर म्हणजे रात्रीच सांगितलं का त्या विचारसागराला काय म्हटलं माहिती आहे का? सगळ्यात खालचं ग्रंथ म्हणजे काय? त्याने सांगितलं बृहदारण्य उपनिषद म्हणा, चित्सुकी म्हणा, अद्वैत सिद्धी म्हणा, हे श्रीमंताचे ग्रंथ म्हटले. बरोबर आहे की नाही? त्याच्यानंतर खालचा वर्ग सांगितला. काय सांगितला खालचा वर्ग? त्याच्यानंतर प्रस्थांतरे वगैरे सांगितले. त्याच्यामध्ये काय सांगितले? भगवद्गीता, ब्रह्मसूत्र, उपनिषद, हे काय? हे मध्यमवर्गीयाचे ग्रंथ आहे म्हणले. आणि त्याच्या खाली ग्रंथ कोणते सांगितले? त्याच्या खाली ग्रंथ सांगितले काय सांगितले? विचारसागर, वृत्ती प्रभाकर आणि पंचदशी, हे सगळ्यात गरिबाचे ग्रंथ आहेत. आता आपण कोणत्या ग्रंथात आहे? आपण सगळ्यात गरिबाच्या ग्रंथात आहे. आता या वरच्या ग्रंथात कधी जाणार बरं आपण? खंडन खाद्य वगैरे, अमुक तमुक, चित्सुकी म्हणा, अद्वैत सिद्धी म्हणा, हे सगळ्यात वरचे ग्रंथ आहे. आपल्या वृत्ती प्रभाकर काय? आता ह्या विचारसागराच्या 4थ्या तरंगामध्ये गेलं तर आपल्या दांड्यावरती अशी अवस्था आहे. आता तीन आपले तरंग झालेत. आता 4थ्या तरंगाला सुरुवात करायची, अजून तर सुरुवात झाली नाही. आता एवढी संख्या इथं कमी झाली, पुढं किती लोक टिकतील बरं? आहे का नाही? म्हणजे हे विचार इथं तरी कमीत कमी हे विचार आहे, याचा अर्थ हे काही ग्रंथ कमी आहे असं नाही. बघा असं असतं, एक मोठा विंचू घेतला आणि एक छोटा विंचू घेतला, आणि छोटा विंचू जितके वेदना देतो किंवा आपला मोठा विंचू जितक्या वेदना देतो, छोटा विंचू काही कमी वेदना देतो का? मोठ्यापेक्षा छोटाच जास्त वेदना देतो. तसं हरिपाठ जरी म्हणत असेल तर त्याला वेदांताचं पिल्लूच म्हणलेलं आहे. तो हरिपाठ सुद्धा मुक्त नाही करू शकत का? म्हणजे याचा अर्थ असा असतो की त्याच्या प्रक्रिया फार कठीण आहे. आणि ते सगळ्याचं सार म्हणजे हा विचार सागर आहे. म्हणजे हे थोडं पिल्लू जरी असेल तर हे पिल्लू काही कमी काम नाही करत. हे पिल्लू सुद्धा काय करतं? तेवढंच काम करत असतं, आहे का नाही? पण हे विचार सुद्धा तिथं नाही, कुठं? त्यांच्याकडं नाहीच आहे. अशी अवस्था आहे. अशा संस्था आता उभ्या राहिलेल्या आहे. तिथं फक्त पखवाद, मृदुंग, टाळ, पावल्या, हरिपाठ, काकडा हे फक्त म्हणायचं. हे फक्त पाठक आदम करून टाकायचं, त्याला आदम करून टाकायचं. याला पाठक आदम असं म्हटलं जातं. तिथं हे विचार आहे का? हे विचार मात्र तिथं नाही. ते अशी परंपरा सुरू झाली आणि अशाला सद्गुरू आता लोक म्हणू लागल्यात. जाऊ दे, असू द्या. ते आता सांगायला लागलं का ते आणखीन डोकं फिरवतं. चला, सद्गुरू शिष्याला ते फळ प्राप्त होण्याचा आशीर्वाद देतील, आहे का नाही? आणि आशीर्वाद सुद्धा हे सद्गुरू काय करतात? त्यांना देऊन टाकतात. का आशीर्वाद देतात आणि काय पुण्य असेल काय माहिती त्यांचं. किंवा काही धार्मिक उपायही सांगतात, आहे का नाही? धार्मिक उपाय सांगतात, गळ्यात हे बांधा, ते बांधा, देवला शेकडं जा, अमुक करा, तमुक करतात, असं पण ते सद्गुरू मात्र सांगत आहेत. आता कधी कधी लोक तशी पण येतात, त्यांना हा विचार पटला नाही तर मग काढून देण्याकरता पण सद्गुरू कधी कधी म्हणतात, अहो जा त्याच्याकडे ते अमुक अमुक युक्ती आहे, करून देतील तुमचं. आता काय करतात? त्यांना हेच सांगावं लागतं, असं असतं. म्हणून काही धार्मिक उपाय सांगतात. शिष्याच्या प्रारब्धाने त्या व्यावहारिक लाभाचा थोडा अंशही मिळतो, आहे की नाही? आता शिष्याचं जर प्रारब्ध तसं असेल, आहे की नाही? आणि काय होतं? कावळा बसावा आणि फांदी मोडावं. अहो आमच्या सद्गुरूने आम्हाला सांगितलं ना, आम्ही तिकडे गेलो ना, अहो आमच्या खरोखर परिणाम झाला, आम्हाला त्याचा अनुभव पण आला. अहो कायचा अनुभव आला? तुझं प्रारब्ध चांगलं होतं वेड्या, आणि त्याने तुझं कल्याण झालं. त्याच्या सांगण्याने तो थोडं कल्याण झालं त्या ठिकाणी, पण थोडाफार लाभ अंशही होतो. हेही सद्गुरूंचे आदर्शच आहे. खरं पाय गेलं तर काय केलं? अहो सद्गुरूंची सेवा केली की नाही, त्या सद्गुरूच्या सेवेचं पुण्यही खरं. आदर्श शब्दाचा अर्थ काय घ्यायचा? पुण्य आहे. आणि जर सद्गुरूंचे दुर्दैवाने शिष्याची कामना पूर्ण झाली नाही तर तो सद्गुरू ढोंगी आहे. कसलं सद्गुरू म्हणे? त्याला मी 1000 वेळा सांगितलं, कुठं मूल नाही, कुठं घर नाही, कुठं संपत्ती नाही, काय नाही, असा मी बेवारस आहे, त्याची रोज मी सेवा करतो. आता त्यांची पण म्हणत नाही, त्याची मी सेवा करतो. आधी म्हणले तुका, नंतर म्हणले तुक्या, आणि नंतर म्हणले तुकाराम, आहे का नाही? अशी नावं त्यांना प्राप्त होतात. म्हणजे असे लोक त्यांना काही पण म्हणून जात असतात. त्यांच्या काही तथ्य नाही असं पण म्हणतो. अशा प्रकारच्या शिष्यनिंदेस सद्गुरू प्राप्त होतो. अशा प्रकारची शिष्याची निंदा, सद्गुरूची निंदा करतो कोण? तो शिष्य. अशा रीतीने
अंध परंपरा जगात चालू आहे. अशा प्रकारे जगामध्ये ही अंध परंपरा आणि जास्त म्हणजे काय, उलट त्याचंच आता उदाहरण आलेलं आहे. उलट त्यांचाच जास्त बाजार भरलेला आहे. आणि नियम असा आहे की 6 महिन्यापर्यंत, आता ही वेळ झाल्याच्या नंतर काय सांगावं, पण नियम असा आहे की कमीत कमी 6 महिन्यापर्यंत आपण सद्गुरूला बदलू नाही. 6 महिन्यापर्यंत तरी सद्गुरू तोच ठेवा. आणि जर त्या सद्गुरूकडून आपल्याला काही जरी प्रभाव पडत नसेल तर मग सद्गुरू बदलावा आपण. पण सद्गुरू मात्र एकाएकी बदलू नाही. आता महिन्यामध्ये सद्गुरू बदलून टाकतात. असो, याकरिता अधिकारी पुरुषाने शास्त्रसंपन्न व निसंदेह ब्रह्मात्मैक्य दृढ अपरोक्ष अनुभवी दयाळू अशा सद्गुरू शरण जाऊन ब्रह्मात्मैक्य संपादन करावे. ऐक ना, याकरता काय करावं, आता शरण जायचं असेल तर कोणाला जावं, अधिकारी असला पाहिजे, तो शास्त्र संपन्न असला पाहिजे आणि निसंदेह ब्रह्मात्मैक्य दृढ अपरोक्ष अनुभव देणारा, म्हणजे 5ही प्रकारच्या भेदाचं निरसन करणारा, श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आणि दयाळू अशा पद्धतीच्या सद्गुरूला मात्र काय केलं पाहिजे, शरण गेलं पाहिजे. तरच ते आपले कल्याण करतील. ज्याला अजून काही येतच नाही त्याला जर तुम्ही सद्गुरू म्हणून जर करत असेल, घाला ना महाराज मला मार, तुम्ही मला बरे वाटतं असं म्हणून चालेल का? नाही. तो सद्गुरूच्या लक्षणात आहे का नाही हे आधी बघावं. त्याला सद्गुरूचं त्याच्या ठिकाणी कृपाळूपणा नाही, दयाळूपणा नाही, श्रोत्रियपणा नाही, ब्रह्मनिष्ठ नाही, काहीच नाही. आणि कोणाला जर तुम्ही सद्गुरू जर केलं तर तुम्हाला मुक्त होता येईल का? मुक्त होता येणार नाही. तर तुम्हाला आशीर्वाद देईन, तुम्हाला मुलं पण करेल. आता नाशिकला एक बाबा होऊन गेला, तुम्हाला सगळ्यांची खबर माहिती आहे की नाही. असे किती काही आता ढोंगे तयार होत असतात, पण हे सद्गुरूचे लक्षणं नाही. असं शास्त्राला अनुसरून अशा पद्धतीनं सद्गुरूचा आणि शिष्याचा विचार इथं आला. तो आपण 3रा तरंग या ठिकाणी पूर्ण केला. आता आपल्याला उद्यापासून शास्त्रारंभ म्हणजे 4थ्या तरंगाला विचार करायचा आहे. आता पुष्कळ लोक या ठिकाणी आहेत. आता नाही जरी कळलं तरी तुम्ही यामध्ये उपस्थित राहा, विचार बारकाईनं ऐका. मागं पुढं होऊ शकतं कधी कधी, पण जरी मागं पुढं झालं असेल तर या शिष्याला जितकी तळमळ होती तेवढी तळमळ आपल्याला असावी. आता इथं काय केलं, ऐकणाऱ्याची तळमळ कमी आणि सांगणाऱ्याची तळमळ जास्त अशी अवस्था झालेली आहे. पण आता काय करावं, बुडते हे जन न देखवे डोळा, इतक्या अधिकारावर आपण नाही. पण आपल्याला पण असं वाटतं की सगळ्याचं कल्याण व्हावं. आपण जेवी लोका संतर्पण करीतो का, म्हणून त्यांना झालेलंच असतं. पण काय करतात, ते आपल्या तळमळीसाठी अट्टास करत असतात. म्हणून आपणही त्या ठिकाणी अनुमोदन देऊन अशा पद्धतीनं याच्यामध्ये नेहमी तत्पर राहण्याचा प्रयत्न करावा, म्हणजे आपलं कल्याण त्याच्यामध्ये होऊन जाते. ह्या ग्रंथाला काही कमी कोणी लेखू नाही. हा काय ग्रंथ फार हलका आहे असं म्हणू नये. हे सगळ्याचं सार काढलेलं आहे. परीक्षा आपली जवळ आलेली, वर्षभर अभ्यास नाही केला, ही सगळी पुरवणी आपल्या हातात जरी आली तरी आपण त्याच्यामध्ये सहज उत्तीर्ण मात्र होऊ शकतो. असा हा ग्रंथ आहे. याचा विचार आपण केलाच पाहिजे. म्हणून उद्यापासून आपण 4थ्या तरंगाला विचार सुरू करणार आहे. उपस्थिती अशीच त्या ठिकाणी असावी. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हरि ओम. शांती शांती. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी रामकृष्ण 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 राम रामकृष्ण हरी. रामकृष्ण रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी गुरुजी. रामकृष्ण रामकृष्ण हरी बाबा. रामकृष्ण रामकृष्ण